सरकार की विभिन्न योजनाओं का लाभ निचले तबके तक पहुंचाने और अधिक से अधिक नागरिकों को इस योजना से जोड़ने और जन जागरूकता का निर्माण करने के मकसद के साथ भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की संकल्पना से देश भर में शुरू विकसित भारत संकल्प यात्रा आज ऐरोली सेक्टर 15 स्थित गणेश मंदिर के पास पहुंची, जहां इस विकसित भारत संकल्प यात्रा में मुख्य तौर पे मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, वरिष्ठ पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, लोकसभा चुनाव 2024 ऐरोली विधानसभा प्रमुख रेशमा मड़वी, पूर्व नगर सेविका संगीता पाटिल, शशिकला सुतार, ठाणे लोकसभा विस्तारक अरुण पड़ते, भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी राजेश मड़वी, एडवोकेट निकेतन पाटिल, नवी मुंबई महानगर पालिका के उपायुक्त श्री राम पवार, विभाग अधिकारी अहिरे, नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारी कर्मचारी और भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी व असंख्य नागरिक। बता दें कि इस दौरान गणेश नाइक के माध्यम से इस विकसित भारत संकल्प यात्रा का प्रारंभ किया गया, जो ऐरोली सेक्टर 15 से होते हुए वार्ड के विभिन्न सेक्टर्स में जाकर जन जागरूकता फैलाएगी। इस दौरान इस यात्रा के माध्यम से महानगर पालिका द्वारा विभिन्न सरकारी योजनाओं की स्टॉल्स के साथ नागरिकों के लिए मुफ्त स्वास्थ्य जांच शिविर का भी आयोजन किया गया था, जहां नागरिकों ने बीपी, शुगर, टीबी, सिकल सेल, जनरल फिजिशियन जैसे स्वास्थ्य सेवा का निःशुल्क लाभ उठाया। इस दौरान नागरिकों ने बढ़ चढ़कर अपनी मौजूदगी दिखाते हुए सरकार की विभिन्न योजनाओं का लाभ उठाते भी नजर आए। इस दौरान गणेश नाइक ने नागरिकों को संबोधित करते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में निकाली गई इस विकसित भारत संकल्प यात्रा से सरकार के विभिन्न योजनाओं का लाभ आम जनता तक सीधा पहुंचाने में अब मदद मिलेगी। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत वर्षामध्ये विकास संकल्प यात्रा सुरू केली आहे। 26 जानेवारीपर्यंत देशातील प्रत्येक खेडेगावात, ज्याला आपण वाड्या वस्त्यांवर पोहोचणार। आज ऐरोलीमध्ये महापालिकेचे उपायुक्त श्रीराम पवार, अनंत सुतार, अशोक पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांना अवगत केलं आणि लोक त्याचा फायदा घेत आहेत। आरोग्याची सेवा असेल, हा देश संपन्न व्हावा, सामर्थ्यवान व्हावा, म्हणजे या देशानं जगाच्या पाठीवरच्या सर्वांनाच अभयदान द्यावं किंवा अभयदान देण्यापेक्षा सुरक्षित करावं, हा त्याच्या पाठीचा उद्देश आहे। अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शेतकरी, कामगार, आधुनिकता म्हणजे युद्धशास्त्रातली असो किंवा औद्योगिक क्षेत्रातले असो, या सर्वच गोष्टींचा त्याच्यात समावेश करून मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना, आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। नाही मला आनंद आहे की उपायुक्त पवार साहेबांनी सांगितलं की 1200 लोक ॲव्हरेज याचा सहभाग घेतात। 26 जानेवारीपर्यंत तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक गल्लीबोलामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसामान्याचा त्याचा फायदा होईल आणि मोदी साहेबांच्या मनात त्यांनी धरलेलं ध्येय पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे। गरजू माणसाला तुमच्याकडे बोलवू नका, तुम्ही गरजू माणसाकडे पोहोचा, त्याच्याच पाठीमागचा हा उद्देश आहे। आणि ही सकल यात्रा आहे, ही यशस्वी होईल। सर्वसामान्य माणसाला हा देश माझा आहे, देशाचं नेतृत्व माझ्या विचाराचं आहे, माझ्याकरता आहे। जगाच्या पाठीवर धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्मात जतन करण्याची भूमिका मोदी साहेबांची जी आहे ती पूर्णत्वाला जाईल असा विश्वास व्यक्त होता। वहीं पूर्व नगर सेवक अशोक पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि सरकार की योजना का लाभ आम जनता को निश्चित होगा। आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये विकासाची संकल्प यात्रा ही पूर्ण देशामध्ये चालू असताना खऱ्या अर्थाने आज पूर्ण नवी मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर या विशेष करून ऐरोलीमध्ये ही यात्रा होत आहे आणि माझ्या प्रभागामध्ये होत आहे। खऱ्या अर्थाने उद्देश एवढाच आहे, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री यांच्या ज्या योजना आहेत, ज्या विविध योजना आहेत ते पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या पोचाव्या आणि त्यांना त्याचा लाभ घेता यावा, ही
या उद्देशानं ही यात्रा काढलेली आहे. आपल्याला माहीत आहे की काही लोकांना अनेक लोक या योजनेपासून अनेक वर्षापासून वंचित आहेत, परंतु हे यावेळेला देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीबाईंच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला माहीत आहे की पूर्ण देशभरामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या घरापर्यंत, नागरिकांच्या दरवाजापर्यंत आपण पोहोचून या सर्व योजनेचा लाभ मिळावा अशी ही संकल्पना यात्रा. आणि या यात्रेच्या माध्यमातून आज आमच्या सर्वांचे आमचे लाडके लोकप्रिय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी या यात्रेला भेट दिली असता सर्व लोकांना संबोधित केलं आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबईच्या वतीने आव्हान देखील या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे की आपण या सर्व योजनांचा लाभ आपण सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, जेणेकरून या कुठल्याही योजनेपासून आपण वंचित राहू नये अशी या माध्यमातून दादांनी सगळ्यांना संबोधित केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.